नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 16 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:13 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन आहे. टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत 11,267. एक्सचेंजेस क्रिप्टोकरन्सी तर वाढलेल्या आहेतच, जवळजवळ 10 क्रिप्टोकरन्सी वाढल्या आहेत आणि एक्सचेंजेस सुद्धा 2 वाढलेले आहेत. काल 393 होते, आता 395 आहेत. गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. टोटल क्रिप्टोकरन्सीजचं मार्केट कॅप जे आहे ते $2 ट्रिलियन पुढे गेलेलं आहे. सो छान वाटतंय सगळ्यांना बघून. मला असं वाटतं $2 ट्रिलियन हा खूप खूप महाकाय आकडा आहे. 24 तासांचं ट्रेडिंग जे झालेलं आहे आता ते आहे $115.3 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 43.6% आणि इथिरियमचा आहे 18.9%. टोटल मार्केट कॅप $2.03 ट्रिलियन आणि 3.83% मार्केट वर आलेलं आहे कालपेक्षा. आपण आता टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया. बिटकॉइन आता आहे $46,628, 2% वाढला आहे 24 तासांमध्ये, 1.83% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. इथिरियम सेकंड रँकला 3,232 म्हणजे 32 म्हणू शकतो. $3,232 जवळजवळ 2.83% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 3.22% वाढलाय 7 दिवसांत. BNB म्हणजे बायनान्स कॉइन आता तिसऱ्या नंबरवरती आहे. $426.19, 7% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 20% वाढलाय 7 दिवसांमध्ये. चौथ्या नंबरवरती कार्डेनो $2.12 आहे, 2.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 44.34% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर 5व्या नंबरला स्टेबल कॉइन आहे, $1, नो डिफरन्स इन द प्राइस. रिपल 6व्या नंबरवरती $1.25 बरोबर $1.25, ऑलमोस्ट 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 52% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती डोज कॉइन 33 सेंटला किंवा 33.36 सेंटला किंवा $0.3336, 14.14% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 30.21% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइनने चांगली ग्रोथ दिलेली आहे. रिपलने सुद्धा छान ग्रोथ दिली आहे, जवळजवळ आता 53% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USDC 8व्या नंबरला सर्कल कंपनीचा स्टेबल कॉइन $1 आहे. 9व्या नंबरवरती पोलकाडॉट आहे $24.40, 11.23% वाढलाय फक्त 24 तासांमध्ये. जबरदस्त ग्रोथ झालेली आहे आणि 18.44% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरला गेम चेंज झालेला आहे. युनिस्वॉप 11ला गेलाय आणि सोलानाने म्हणजे सोल जे आहे SOL त्याने ओव्हरटेक केलेला आहे युनिस्वॉपला. 10व्या नंबरला एंट्री मारली आहे सोलानाने. $63.15 24 तासांमध्ये लिटरली 36.5% म्हणजे 35.73% वाढलाय फक्त 24 तासांमध्ये आणि 7 दिवसांमध्ये वाढलाय 59.52%. ओके, तर युनिस्वॉपची ग्रोथ झाली नाही का? झालेली आहे. जवळजवळ 6% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 7 दिवसांमध्ये 8% वाढलाय. पण सोलानाची ग्रोथ एवढी फास्ट झालेली आहे की त्याने 2-3 जणांना ओव्हरटेक करून तो वर येऊन बसलेला आहे. आणि ठीक आहे, आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. 10 बघून झालेले आहेत टॉप 10 आपले आणि क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडींकडे आता जरा लक्ष देऊया. वॉलमार्ट 6 क्रिप्टो प्रोडक्ट लीड टू ड्राईव्ह डिजिटल करन्सी स्ट्रॅटेजी. आता जसं आपल्याकडे डीमार्ट वगैरे आहे किंवा आणखीन काही बरेचसे आहेत, बिग बाजार वगैरे आहे, तसं वॉलमार्ट नावाचं एक नॉर्थ अमेरिकन कंपनी आहे, जायंटच आहे, अशी तशी छोटी मोठी कंपनी नाहीये. तर ते आता क्रिप्टोकरन्सी मधला एक्सपर्ट शोधतायत. त्यांच्याकडची डिजिटल करन्सी ची जी काही स्ट्रॅटेजी असेल किंवा मग प्रोडक्ट्स काय काय बनवायचे, आपण काय काय ऍक्सेप्ट करायचं, की आपलं स्वतःच टोकन लॉन्च करायचं वगैरे, हे सगळे आता जे पुढचे कामं आहेत तर त्यासाठी ते स्वतःसाठी क्रिप्टोकरन्सी एक्सपर्ट शोधतायत. असंच सेम आता थोड्या दिवसांपूर्वी अमेझॉन सुद्धा शोधत होतं आणि बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांनी ऑलरेडी डिजिटल करन्सी स्ट्रॅटेजी बनवून त्यांच्याकडे ऑलरेडी टीम रेडी आहे. वॉलमार्टकडे सुद्धा मे बी टीम रेडी असेल कुठेतरी किंवा मग छोट्या मोठ्या तत्वावरती काहीतरी त्यांचं रिसर्च करून झालं असेल आणि आता ते एक्सपिरियन्स माणूस शोधत असतील त्या इनोव्हेशनला लीड करण्यासाठी. तर ही पण एक चांगली बातमी आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. BTC आईज $50,000 ब्रेकआउट डिस्पाइट मोस्ट ग्रीड सिन्स ऑल टाइम हायस. तर बिटकॉइन जो आहे तो $50,000 पुढे जाण्याच्या आता प्रयत्नात आहे. भलेही आता हावरटपणा म्हणजे ग्रीड इंडेक्स जो आहे ज्याला म्हणतात, तर तो खूप जास्त आहे मार्केटमध्ये आता. ग्रीड इंडेक्स म्हणजे काय, की हावरटपणा वाटला की माणूस काय करतो,
म्हणजे क्रिप्टोमध्ये किंवा मग कुठल्या पण एक्सचेंज नॉर्मल कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये की ग्रीड असली की लोक काहीतरी विकून ते लवकरात लवकर कॅश हातात कशी येईल याचा प्रयत्न करतात, बरोबर. आणि फिअर असलं की लोक कॅश देऊन ती वस्तू विकत घेतात. तर ग्रीड वर्सेस फिअर असा एक इंडेक्स असतो किंवा असा ग्राफ पॉइंट केला जातो, तो पण आपण चेक करूया पाहिजे तर. त्यांनी 5 पॉईंट म्हटलेले आहेत, 5 मुद्दे तुम्ही चेक केले पाहिजे बिटकॉईनमध्ये या आठवड्यामध्ये. पहिला आहे बिटकॉईन रिटर्न्स टू चॅलेंज $48,000. येस, बिटकॉईन आत्ता थोड्या म्हणजे आज बिटकॉईन $48,000 पुढे गेला होता आणि आता परत खाली आलेला आहे. तर यांचं एक्सपर्ट्सचं काय म्हणणं आहे की आता $48,000 पुन्हा एकदा तो फडशा पाडेल आणि त्याच्या वर जाऊन बसेल कुठेतरी 50, 60, 70, $80,000 दिशेने जाईल. किंवा जर ते नाही झालं लवकर तर $44,000 जाईल. म्हणजे आता 47-46,000 जो खेळतोय इथून डायरेक्टली 1.5-2 लाखाने कमी होऊन तो थोडासा खाली जाईल असा अंदाज आहे. एक तो मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की येस, हॅज बीटीसी नाव ट्रान्झिशन इन टू धिस करंट मार्केट स्ट्रक्चर. आता हे प्रश्न वगैरे आपण मला तरी असं वाटतं या गोष्टींमध्ये उतरण्यात अर्थ नाहीये. हा बिटकॉइन वर्सेस USDTचा जो काही ग्राफ आहे दिस इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. तर प्राइस आहे ही USDT मधली आणि इकडे व्हॉल्यूम आहे. तर हा चार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला इकडे दिसेल की इथे ही जी मीटिंग आहे यानुसार आपण हळूहळू वर चाललोय. तर इथून आता पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर हॅश रेट आणि डिफिकल्टी जे आहे ते पुन्हा वाढतायत, कंटिन्युअस वाढतायत. इथे हॅश रेट कमी 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 होत गेला होता, रादर डिफिकल्टी कमी होत गेली होती. यानंतर एकदा वाढली, आता दुसऱ्यांदा वाढलेली आहे पुन्हा एकदा. आणि डिफिकल्टी किती आहे तर 15 ट्रिलियन 556 बिलियन 93 मिलियन एवढी मोठी. म्हणजे हा आकडा इतका महाप्रचंड आहे की 15.5 ट्रिलियन म्हटलं तरी चाललं असतं, पण मी म्हटलं पुढचे पण आकडे थोडेसे म्हणावे, थोडा एक अंदाज यावा म्हणून. ओके, तर खूप महाकाय डिफिकल्टी आहे. थोडक्यात 15 ट्रिलियन किंवा 15.5 ट्रिलियनचा अर्थ काय होतो की 15.5 ट्रिलियन कॅल्क्युलेशन्स केल्याशिवाय तुम्हाला नवीन ब्लॉक सापडत नाही, किंवा नवीन ब्लॉक शोधण्यासाठी ऑन ॲव्हरेज 15.5 ट्रिलियन कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आणि ते कॅल्क्युलेशन्स सुद्धा SHA-256 अल्गोरिदमचे आहेत. ते केले तर तुम्हाला सहसा ब्लॉक सापडतो. तर ही डिफिकल्टी आहे, महाप्रचंड आहे, 7.25% वाढली आहे. नंतर 50 वर्ष कंप्लीट झाले डॉलरच्या डॉमिनन्सला असं म्हटलं तरी चालेल. 1971 मध्ये प्रेसिडेंट निक्सनने जेव्हा गोल्ड आणि डॉलरचा संबंध तोडला होता, निक्सन शॉक त्या इव्हेंटला म्हणतात, तर त्या दिवसापासून आतापर्यंत 50 वर्ष झालेले आहेत. तर डॉलर सेलिब्रेट्स 50 इयर्स विथ व्हिम्पर. म्हणजे रडत रडत त्याने सेलिब्रेट केलेलं आहे, थोडक्यात असं त्यांचं म्हणणं आहे. तर डॉलरचा करन्सी इंडेक्स जो आहे तो खाली गेलेला आहे, 92.6 पर्यंत आलेला आहे, 93 वर होता आधी. आपल्याला माहिती आहे की क्रिप्टोमध्ये 5, 10, 15, 20% वर खाली जाणं एकदम नॉर्मल आहे आपल्यासाठी. पण डॉलर सारख्या सुपर डॉमिनेटिंग ऍसेटला, किंवा मग ऍसेट नाही म्हणता येणार, डॉलर सारख्या करन्सीला एवढा लॉस सुद्धा खूप खूप सिव्हिअर गोष्ट आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे मग ते म्हणतात की व्हिम्पर म्हणजे रडत रडत 50 वर्ष सेलिब्रेट केले असं म्हणतात ते. असो, पुढच्या न्यूजकडे वळूया. ग्रीड हिंट्स हायएस्ट सिन्स एप्रिल. तर हा ग्राफ जो आहे हा खाली गेला म्हणजे फिअर आणि हा वर गेला म्हणजे ग्रीड. तर आता ग्रीड जी आहे म्हणजे हावरटपणा जो आहे तो भरपूर हाय आहे ऍज कम्पेअर्ड टू मागच्या हायस्टच्या हिशोबाने. आता हा मे महिन्यामध्ये हायएस्टला होता, हे बघा, मे महिन्यात हायएस्टला होता आणि त्याच्यापेक्षा पण आता आपण वर जाऊन पोहोचतोय. ओके, तर म्हणजे आता बऱ्यापैकी सेल ऑर्डर्स पडतील असं म्हणणं आहे यांचं, किंवा मग ऑलरेडी पडत असतील रेग्युलर बेसिसवरती. पण तरी पण बुल्स जे आहेत ते हरायला तयार नाही आहेत, विकत घेत आहेत सगळे लोक आणि प्राइस मात्र वरच राहिलेली आहे, अगदी खाली गेलेली नाहीये. अल्टकॉइन शाईन ॲज बिटकॉइन कॉइल्स. तर बिटकॉइन एवढा वाढत नाही, थोडासा उलट खाली आला आणि अल्टकॉइन्सची मात्र छान धमाल ग्रोथ झालेली आहे. आता सोलाना आपण आता बघितलं जवळजवळ 60% ग्रोथ झाली एका दिवसात, म्हणजे जबरदस्त स्पीड आहे हा. आणि बऱ्याचशा क्रिप्टो करन्सीज 20-30% वाढलेल्या आहेत गेल्या 24 तासात, आणि बऱ्याचशा क्रिप्टो करन्सीज त्याच्यापेक्षा पण जास्त ग्रोथ झालेली आहे 7 दिवसांमध्ये. तर हे सगळे मुद्दे त्यांचं म्हणणं आहे, हे सगळे बघा आणि त्यानुसार ठरवा की बिटकॉइनचं काय होणार आहे याचा तुम्हाला अंदाज येईल त्याच्यावर. मायक्रोसॉफ्ट वॉन्ट्स टू यूज इथेरियम ब्लॉकचेन टू फाईट पायरसी. तर मायक्रोसॉफ्टने 2-3 संस्थांबरोबर कोलॅबरेशन करून रिसर्च केलं आणि एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला आहे त्यांनी. आणि त्याच्यामधून त्यांचं असं म्हणणं आहे की पायरसीसाठी आम्ही एक सिस्टीम बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्ही ते पायरसी कोणी केली असेल तर रिपोर्टिंग करा वगैरे, असं त्यांनी सिस्टीम बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडाफार तुम्हाला खर्च येईल, रादर तो खर्च पण मला वाटतं तेच बेअर करतील. फक्त तुम्ही रिपोर्टिंग केलं पाहिजे की कोणी पायरसी केली, आणि मग तुम्हाला त्याचा बेनिफिट, ज्याने रिपोर्टिंग केलं की
पायरेटेड सॉफ्टवेअर कोणीतरी वापरतंय, तर ज्याने रिपोर्टिंग केलं त्याला काहीतरी बेनिफिट म्हणून दिला जाईल, अशी एक त्यांनी सिस्टीम बनवली आहे. याचा तुम्ही इन डेप्थ अभ्यास करू शकता हवं तर. पुढे वळूया. भयंकर न्यूज आहे ही. सायबरकॉन्स मास मंकी मिंटिंग बर्न्स $4 million इन इथर इन 5 hours. आता याच्यामध्ये काय अर्थ आहे, तर आता हे कोणी बर्न केलेत वगैरे असं काही नाही. ओके, बर्न करणं म्हणजे डिस्ट्रॉय करणं. ओके, तर $4 million म्हणजे 728 जवळजवळ 30 करोड रुपयांचे इथिरियम डिस्ट्रॉय झालेत. तर ते डिस्ट्रॉय का झालेत, तर आता इथिरियमने लंडन फोक जो केला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये, त्यानंतर त्यांनी एक अपडेट केलंय की त्याच्यामध्ये काय की ज्या कुठल्या फीज असतील ना ट्रान्झॅक्शनला, त्याचा एक सेक्शन ते बर्न करून टाकतात. ओके, आणि काय झालंय की जर खूप नेटवर्कवरती प्रेशर असेल तर फी वाढणार, बरोबर, कारण प्रत्येक माणूस रेडी असेल जास्त फी देऊन स्वतःचं ट्रान्झॅक्शन लवकरात लवकर ब्लॉकमध्ये पोहोचवण्यासाठी. तर जास्त फी वाढली म्हणजे गॅस प्राइस म्हणतात ते त्याला याच्यामध्ये इथिरियम नेटवर्कमध्ये. तर फी वाढली त्यामुळे जास्त फी गोळा होत गेली आणि त्यातला जास्त पर्सेंटेज बर्न झालेला आहे. तर यांनी काय केलं की हे त्यांचे NFT मिंट करत होते, म्हणजे नवीन नवीन NFT जनरेट करत होते, आणि ते जनरेट करताना एवढं त्यांनी नेटवर्कला बिझी करून टाकलं की त्यांच्यामुळे जवळजवळ 30 करोड रुपयाची इथिरियम बर्न झाली. हा त्याचा अर्थ आहे. ओके, नेक्स्ट बातमीकडे वळूया. रँकिंग द करन्सीज दॅट कुड अनसीट द डॉलर. आता ही आपण काल बऱ्यापैकी पद्धतशीरपणे कव्हर केलेलं आहे. ब्रेटन वूड सिस्टीम, नंतर निक्सन शॉक, या गोष्टी मी काल कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये काही रिसर्च करायचं असेल तर तुम्ही ते चेक करू शकता, कालचा एपिसोड बघू शकता. थोडक्यात काय की डॉलरचं आता वय झालेलं आहे, किंवा मग आता नवीन सिस्टीम कुठली तरी येईल तर ती सिस्टीम कशावरती बेस्ड असेल, बहुधा युरोवरती बेस्ड असेल, किंवा चायनीज युआनवरती बेस्ड असेल, किंवा बिटकॉइनवरती बेस्ड असेल. आता बघायचं पुढे जाऊन काय होतंय. सोन्यावरती बेस्ड सिस्टीम सुद्धा परत येऊ शकते 150-200 वर्षांनंतर, काही सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात आता लोक असे फिजिकल गोष्टींच्या नादाला लागणार नाहीयेत असं वाटतंय. त्यामुळे डिजिटल युआन चायना खूप मनापासून प्रयत्न करते प्रमोट करायचं. युरोचे पण अजून एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे म्हटलं तरी चालेल, पण ते येणारच आहे कधी ना कधी. आणि बिटकॉइन तर 13 वर्ष झाले जोरदार चालू आहे. नेक्स्ट बातमीकडे वळूया. क्रिप्टोकरन्सी मार्केट टॉप्स $2 trillion फॉर द फर्स्ट टाइम सिन्स मे. आता आपण आत्ताच चेक केलंय, $2 trillion वरती मार्केटचं व्हॅल्युएशन आहे. सो इट इज अ गुड थिंग. 17 मेला याच्या आधी खूप हाय गेलेलं होतं, आणि त्याच्यानंतर आता एवढ्या काळामध्ये मे, जून, जुलै, ऑगस्ट एवढ्या वेळेमध्ये आजचा जो आहे तो हायएस्ट आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. सिंगापूर क्रिप्टो ओनर्स आर मोर लाईकली टू होल्ड इथर दॅन बिटकॉइन. तर आता यांनी सर्वे केला होता, जेमिनी आणि आणखीन सीडली. जेमिनी हा एक एक्सचेंज आहे, आणि कॉइन मार्केट कॅप. तर या सगळ्यांनी मिळून एक्सचेंज सर्वे केला सिंगापूरमध्ये. 4,500 की 4,000 लोकांना प्रश्न विचारले, आणि त्यातून त्यांना असं कळलं की 78% लोकांकडे इथिरियम आहे, 69% लोकांकडे बिटकॉइन आहे, आणि 40% लोकांकडे कार्डेनो आहे. सो कार्डेनोची जोरदार हवा आहे. पुढे वळूया. पुढची गोष्ट काय त्यांचं म्हणणं आहे की 69% लोक असे आहेत की ज्यांच्याकडे क्रिप्टो आहे काही ना काही. त्यानंतर 34% लोक असे होते 4,000 पैकी की जे म्हणतात की पुढच्या 1 वर्षात मी नक्की क्रिप्टो काहीतरी घेणारच आहे. 80% क्रिप्टो ओनर्स जे आहेत ते माणसं आहेत 34 वर्षाच्या खालचे. आणि ज्या लेडीज आहेत क्रिप्टो करन्सी डोमेनमध्ये ज्या पण आहेत, तर त्यांचं इन्कम त्यांच्या वयाच्या किंवा त्यांच्या टाईपच्या त्यांच्या वयाच्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. ओके, नंतर 64% होल्डर्स जे आहेत, किंवा हॉल्डर आम्ही त्यांना म्हणतो, हॉल्डर जे आहेत त्यांचे 5% जास्त डिजिटल ॲसेट्समध्ये आहेत. आणि 18 ते 24 वयोगटातले जास्त करून लोक आहेत, तर त्यांचे 50% इन्व्हेस्टमेंट ही डायरेक्टली क्रिप्टोमध्ये आहे. तर क्रिप्टो हब बनलेलंच आहे सिंगापूर ऑलरेडी. आणि आता पुढची आणखीन एक चांगली बातमी आहे की सिंगापूरची आहे लगेच, की थोडंसं वेळाने येईल, बघूया. बायडन ॲडमिनिस्ट्रेशन टू पिक ॲक्टिंग चेअरमॅन रॉस्टिन बेहमॅन टू हेड CFTC रिपोर्ट. तर CFTC म्हणजे कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन. हे जे आहे CFTC 1975ची स्थापना आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर CFTC आणि SEC हे 2 संस्था आहेत त्यांच्याकडे रेग्युलेटर्स म्हणून काम करणाऱ्या. तर CFTC म्हणजे काय, कमोडिटीज, आणि काय, फ्युचर्स. तर फ्युचर्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे फ्युचर म्हणजे. आणि डायरेक्टली जे ॲसेट्स असतात जे सिक्युरिटीमध्ये येत नाहीत, सिक्युरिटी कॅटेगरीमध्ये येत नाहीत, तर ते येतात कमोडिटी कॅटेगरीमध्ये. आणि त्यांना सगळ्यांना रेग्युलेट करण्याचं काम आणि कंट्रोल करण्याचं काम CFTC करतात. आणि थोडक्यात क्रिप्टो करन्सीचे जेवढे डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत, ETFs वगैरे जे आहेत, ते सगळे CFTC सांभाळतं. आणि हे जे आहेत रोस्टिन बेहमन हे ऑलरेडी कमिशनर म्हणून काम करत होते, तर त्यांना आता CFTCचं
पक्की पोझिशन ती देतात. ऑलरेडी चेअरमॅन आहेत आता, तर त्यांना आता ते लीड रोल देत आहेत, म्हणजे चेअरपर्सनचा परमनंट रोल देत आहेत. आणि यांचं बऱ्यापैकी चांगलं ओव्हरऑल आउटलुक होता क्रिप्टोकरन्सीज आणि ऍसेट क्लासेस, डिफरंट अल्टरनेटिव्ह ऍसेट क्लासेस आणि त्यांच्या रेग्युलेशन बद्दल चांगला लुकअप होता. तर मग ही पण न्यूज चांगली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. इज द युएस गव्हर्नमेंट ऍट वॉर विथ इट सेल्फ ओव्हर क्रिप्टो रेग्युलेटरी ऑथॉरिटी. आता हा फोटो त्यांनी टाकलेला आहे. एलिझाबेथ वॉरन आणि गॅरी जेन्सलर. एलिझाबेथ वॉरन या सिनेटर आहेत सिनियर, आणि हे आहेत गॅरी जेन्सलर. तर एलिझाबेथ वॉरनने आधी यांना लेटर पाठवलं वगैरे की तुम्ही या तारखेच्या आत तुम्ही काहीतरी रेग्युलेशन बद्दल बोला. नंतर यांनी त्यांना, म्हणजे गॅरी जेन्सलरने त्यांना पत्र पाठवलं की आम्हाला आणखीन ऑथॉरिटी पाहिजे, सगळे एक्सचेंजेस आमच्या अंडर देऊन टाका. हे सगळं असं चालू होतं. प्लस त्याच्यामध्ये सीएफटीसीचे जे कमिशनर होते त्यावेळेचे, म्हणजे आता ते आहेत बहुधा तेच, तर त्यांनी आणखीन स्टेटमेंट दिलं की सीएफटीसीची ऑथॉरिटी असली पाहिजे. त्यानंतर आणखीन एका सिनेटरने स्टेटमेंट दिलं की अरे एसईसी सगळ्या एक्सचेंजेसला का सांभाळणार, हे तर म्हणजे पॉवर ग्रॅब चालू आहे, उगाच त्यांच्या हातात कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतात. सो युएस गव्हर्नमेंट मधले वेगवेगळे बॉडीज आणि रेग्युलेटरी ऑथॉरिटी यांच्यामध्येच फायटिंग चालू आहे की कोण रेग्युलेट करणार क्रिप्टो करन्सीला. आणि याच्याबद्दल हा इंटरेस्टिंग एपिसोड यांनी तयार केला आहे, 13 मिनिटांचा आहे. तुम्ही नक्की ऐकायचा प्रयत्न करा. आपण पुढच्या बातमीकडे बघूया. तर पुढची बातमी अशी आहे, रियुजेबल पेमेंट ऍड्रेसेस, अ न्यू टूल टू प्रोव्हाइड मोर प्रायव्हसी इन बिटकॉइन कॅश. तर बिटकॉइन कॅश हा कझिन भाऊ आहे म्हटलं तरी चालेल बिटकॉइनचा, कारण बिटकॉइन मधूनच फोर्क करून बिटकॉइन कॅश तयार केला गेला होता. जेव्हा एकेकाळी 2017-18च्या आसपास अग्रीमेंट होत नव्हतं लोकांचं की नेक्स्ट स्टेप काय घेतली पाहिजे बिटकॉइनला पुढे नेण्यासाठी, किंवा मग बिटकॉइन मध्ये ट्रान्झॅक्शन्स आता ब्लॉकमध्ये जास्त मावत नाहीयेत, किंवा मग 1 MB ब्लॉकची लिमिटेशन होती. तर त्यावेळी रॉजर व्हर नावाचे एक होते गृहस्थ, खूप जुन्या काळापासून बिटकॉइन मध्ये होते ते, आणि त्यांच्याबरोबर 2-4 म्हणजे एक कम्युनिटी त्यांनी बिल्ड केली. आणि त्यांनी नवीन एक अपग्रेड करायचं ठरवलं की 8 MB ब्लॉक आपण तयार करूया, आणि बिटकॉइनने कंटिन्यू केलं 1 MB ब्लॉक. सो ज्यावेळी ते 8 MB ब्लॉक बद्दल रूल केला गेला त्यावेळी ब्लॉकचेन फोर्क झाली. एक ग्रुप त्या नवीन रूलनुसार काम करायला लागला, एक ग्रुप जुन्या नियमांनुसार काम करत राहिला. तर काही मायनर्स इकडे गेले, काही मायनर्स इकडे गेले, काही मायनर्स दोन्हीकडे मायनिंग करत असतील बहुधा. तर थोडक्यात त्यांचं काय म्हणणं होतं की ब्लॉक्सच्या आतमध्ये जागा कमी पडतीये, त्यामुळे फी वाढतायत आणि त्यामुळे ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड कमी होत आहेत. जर आपण ब्लॉकमध्ये जागा वाढवली तर काय होईल की जास्त ट्रान्झॅक्शन्स मावतील आणि फी कमी होईल, बरोबर. पण यांचे ब्लॉक जर तुम्ही आता चेक केले बिटकॉइन कॅशचे, तर ते रिकामेच पडलेले असतात. ओके, इकडे बिटकॉइनच्या ब्लॉक्स मध्ये फुल म्हणजे मारामारी असते की फी देऊन सुद्धा लोक म्हणतात नाही, एक्स्ट्रा फी देऊन सांगतात आमचा ब्लॉक घ्या, आमचं ट्रान्झॅक्शन घ्या ब्लॉकमध्ये. पण बिटकॉइन कॅशचे ब्लॉक 8 MB असून सुद्धा जागा रिकामे पडलेले असतात. सो थोडक्यात त्याचं एवढं अडॉप्शन झालं नाही. मग काहीतरी करून अडॉप्शन आणलं पाहिजे, म्हणून ते वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत असतात. काही चांगले असतात, काही फनी असतात. तर त्यातला हा एक चांगला इनिशिएटिव्ह वाटतोय की त्यांनी रियुजेबल पेमेंट ऍड्रेसेस म्हटलेलं आहे. त्यांनी एक नवीन गोष्ट म्हणतायत ते की पेमेंट कोड म्हणून त्यांनी एक आयटम किंवा पे कोड नावाचं त्यांनी एक हे सुरू केलंय. तर पे कोड तुमच्या ऍड्रेसशी लिंक असेल, पण समोरच्याला कळणार नाही की तुमचा ऍड्रेसमध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेत आतापर्यंत. कारण आता बिटकॉइनमध्ये किंवा बऱ्याचशा करन्सीमध्ये काय होतं की आपण जेव्हा आपला ऍड्रेस शेअर करतो कोणाला तरी की बाबा याच्यावरती पाठव तू बिटकॉइन किंवा याच्यावरती तू पाठव व्हॉट एव्हर, तर तेव्हा तो क्रॉस चेक करू शकतो की हा ऍड्रेसवरती आतापर्यंत किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, कधीपासून काय काय झालेलं आहे, सगळी हिस्ट्री दिसते. तर तो ऍड्रेस आपण आधी पण वापरलेला असेल तर. मग त्यावेळी हे पे कोड जे त्यांनी काढलंय हे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. याचा चांगला वापर होईल, प्रायव्हसीमध्ये बेटर ऑप्शन मिळतील. सो बिटकॉइन कॅश पण आता एखाद्या थोडंसं प्राइस वाढू शकते या चांगल्या न्यूजमुळे. प्रेसिडेंट ऑफ अर्जेंटिना ओपन टू अडॉप्टिंग क्रिप्टोकरन्सीज ॲज अ लिगल टेंडर. तर आता लॅटिन अमेरिकामध्ये आपण म्हटलं होतं की बरेचसे छोटे मोठे देश जे आता, अर्जेंटिना फार छोटा देश नाहीये, पण बरेचसे कंट्रीज आता जे भरडले जाण्याच्या बऱ्याच वर्षांपासून भरडले जात आहेत US डॉलरच्या डॉमिनेशनमुळे, किंवा मग आता जे आहे करन्सी वॉर ज्याला म्हणतो आपण की US डॉलर वर्सेस चायनीज युआन, हे सगळं जे काही चालू असतं तर त्याच्यामध्ये यांची वाट लागते बऱ्याच कंट्रीजची. आता यांची अर्जेंटिनाची वाट लागते की नाही असं माझं काही म्हणणं नाहीये, पण बरेच छोटे मोठे देश आहेत ते आता या विचारात आहेत की आपण साईड ही किंवा साईड ही का घ्यायची, आपण नवीन साईड शोधूयात ना. तर ते क्रिप्टोकरन्सीला लिगल टेंडर करण्याच्या मार्गाने हळूहळू जात आहेत. तर एल सल्वाडोरने ऑलरेडी केलेलं आहे. पॅराग्वेमध्ये पण आता 2 बिल्स ऑलरेडी येऊन गेलेत, पण त्यातलं काही पास झालं की नाही, लेटेस्ट काही न्यूज आलेली नाहीये. बघू पुढे काय होतं ते. तर मे बी अर्जेंटिनामध्ये सुद्धा लिगल टेंडर होण्याची शक्यता आहे, कारण प्रेसिडेंट स्वतःच म्हणतायत. पण यांच्याकडची जी सेंट्रल बँक आहे ती याच्या उलट म्हणते. ओके,
तर बघू पुढे काय होतं ते. पॉवर ग्रॅब शेवटी, म्हणजे पॉवर पॉलिटिक्स किंवा पॉलिटिक्सचं पॉवर किंवा काहीतरी होतच राहतं, बरोबर. पुढे बघूया. साऊथ ईस्ट एशियाज लार्जेस्ट बँक डीबीएस एक्सपांड्स क्रिप्टो बिझनेस टू मीट ग्रोईंग डिमांड. तर डीबीएसने आता काय केलेलं आहे, डीबीएस ऑलरेडी क्रिप्टो करन्सीमध्ये सर्व्हिसेस देत होते, पण त्यांना आता रिसेंटली मास म्हणजे मॉनिटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर जे आहे त्यांच्याकडून पेमेंट सर्व्हिसेसचं डिजिटलचं लायसन्स मिळालेलं आहे, आणि ती पहिली एंटिटी ठरली आहे की ज्यांना या टाईपचं लायसन्स मिळालं. त्यामुळे ते आता काय करू शकतात की ते डिजिटल ॲसेट्स जे आहेत तर ते त्यांच्या क्लायंट्सला वगैरे डायरेक्टली देऊ शकतात. आणि ही पण एक मोठी न्यूज आहे, कारण तिथे आय थिंक काहीतरी 400 वेगवेगळ्या कंपन्यांनी ऑलरेडी अप्लाय करून ठेवलेलं आहे सिंगापूरमध्ये, आणि याच्यामध्ये खूप मोठमोठ्या टेक जायंट्सचे पण नावं आहेत. त्यामुळे या डीबीएसने आधी केलंय तर आता पुढे लाईन लागू शकते, बाकीच्यांना सुद्धा हळूहळू लायसन्सेस मिळू शकतात. मग सिंगापूर एक मेन बॅटल ग्राउंड होऊन जाईल क्रिप्टोसाठी. डोजकॉइन प्राइस कॅप्चर्स 24 hour डबल डिजिट गेन्स फॉलोइंग सोशल मीडिया आहे. तर डोजकॉइनचं काय झालं काल की बऱ्याच लोकांनी एक हॅशटॅग तयार करून तो शेअर करायला सुरुवात केली, डोजकॉइन टू $1. आता डोजकॉइन एक 30 सेंट 25 सेंट असं चालू होता, आता आधी गेला होता 58 सेंट पर्यंत वगैरे, 58 पण नाही 73-74 सेंट पर्यंत गेला होता, म्हणजे $1 पर्यंत जाऊन आलेला आहे. तर आता यांचं काय म्हणणं आहे की $1 जाईल $1 जाईल, आणि हे एवढं यांनी ट्रेंडिंग केलं की लोकांनी खरंच विकत घेतले आणि 17-18% वाढला आहे. तसंच बऱ्यापैकी वाढला 7 दिवसांमध्ये सुद्धा आणि काल सुद्धा. तर नेक्स्ट बातमीकडे बघूया. इंग्लिश प्रीमियर लीग टीम फीचर्स डोजकॉइन फॉर 2021-22 सीझन. प्लेयर्स वेअर डोज लोगो ऑन स्लीव्स. इथे तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, पण इथे त्याच्यात स्लीव्ह वरती डोज म्हणजे आपला जो शिबा इनू नावाचा ब्रीड आहे डॉगचा, तर डोजकॉइन वरती तो वापरला जातो. तर त्याचं चित्र आहे, आणि आणखीन एक चित्र मला वाटतं त्याने, हे बघा डोज डी. त्यांची नवीन पार्टनरशिप झाली आहे, $1 मिलियन पेक्षा थोडीशी कमी अमाऊंट आहे, आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी ते स्लीव्ह वरती डोजकॉइनचा लोगो टाकलेला आहे. त्या क्लबचं नाव आहे वॉटफोर्ड फुटबॉल क्लब. खूप मोठा क्लब नाहीये, त्यामुळे फक्त $1 मिलियन मध्ये स्लीव्ह स्पॉन्सरशिप त्यांची झाली. बट कुठेतरी काहीतरी स्पोर्ट्समध्ये क्रिप्टो खूप मोठ्या प्रमाणावरती एंटर मारत आहे, आणि ही पण एक चांगली गोष्ट आहे. पुढे बोलूया. आता हा जोक म्हणून घ्यायचा की काय घ्यायचं सगळ्यांनी ठरवावं. जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे नक्कीच की मी काय बोलणार आहे पुढे. क्रिप्टो फ्रेंडली बँक बॅक्ड बाय वॉरन बफेट्स बर्कशायर हॅथवे प्लॅन्स $2 billion IPO ऑन नॅसडॅक. तर नॅसडॅक हे जे न्यूयॉर्क मधलं एक मोठं एक्सचेंज आहे, तर त्याच्यावरती IPO करण्यासाठी एक बँक प्रयत्न करणार. त्या बँकचं नाव आहे न्यू बँक. ती बँक आय थिंक मेक्सिको मधली आहे, ब्राझील मधली बँक आहे. खूप मोठी बँक आहे, आणि ती एवढी मोठी नव्हती, पण वॉरन बफेट साहेबांच्या बर्कशायर हॅथवेने त्याच्यामध्ये $500 million इन्व्हेस्टमेंट केली. हे बघा, $500 million इन्व्हेस्टमेंट केली आय थिंक याच अराउंड 2-3 महिन्यांपूर्वी, आणि त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन वाढून आय थिंक $10 billion आसपास पोहोचलं. आणि हे तेच महाशय आहेत जे कंटिन्युअस बिटकॉइनला नावं ठेवत असतात. ओके, हे आणि यांचे चार्ली मंगर म्हणून ज्यांचे दुसरे राईट हँड आहेत म्हणू शकतो आपण. तर हे दोघं मिळून काहीतरी ते कधी पण इंटरव्ह्यूला कुठेही असले की काहीतरी विचित्र बोलतात बिटकॉइन बद्दल, क्रिप्टो करन्सीज बद्दल. त्यांनी रॅट पॉइझन पण म्हटलं होतं बिटकॉइनला. आणखीन काय म्हणजे जे तोंडात येईल ते सगळं वाईट बोलत असतं बिटकॉइन बद्दल. पण तिथे सगळं घाणेरडं बोलून नंतर त्यांनी शेवटी काय केलं की न्यू बँकमध्ये इन्व्हेस्ट केले, किती जवळजवळ $3,750 करोड. आणि काय इन्व्हेस्ट केले, कारण ती क्रिप्टो फ्रेंडली बँक आहे. तर डिजिटल ॲसेट्स मधले डायरेक्टली ते देत नाही ट्रेडिंगला, पण ETFs मध्ये ते इन्व्हेस्टमेंट्स करायला अलाव करतात त्यांच्या कस्टमर्सला. सो तुम्ही स्वतःच विचार करा, हे जे मोठे लोक आहेत एका साईडला नावं ठेवतात क्रिप्टोला, आणि दुसऱ्या बाजूला बॅक साईडने स्वतः त्याचा जेवढा फायदा घेता येणार आहे फ्युचरमध्ये तो घेण्यासाठी तयारी करून बसलेले आहे. ही लास्ट बातमी होती आजची, आणि याच्यावरती पूर्णविराम आपण घेऊ शकतो आजच्या एपिसोडला, पण त्याच्या आधी फक्त मला थोडेसे 5 ते 10 सेकंद द्या. मी रिफ्रेश करतो coinmarketcap.com. सो 16 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 7:39 बिटकॉइन होता $46,394. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी बघूया आणि मार्केट अपडेट सुद्धा चेक करूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉटेल. बाय गाईज.